call me a god. You call me a god. You call me a god. You call me a god. Let's go. पनवेल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 42 वर्षांच्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल विजय रमेश चव्हाण यांचा मृतदेह 1 जानेवारीला पनवेल जवळच्या रेल्वे रुळावर सापडला होता। या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा करण्यात मुंबईच्या जीआरपीला यश आलं आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण वय 35 आणि तिचा प्रियकर भूषण ब्राह्मणे वय 29, प्रकाश उर्फ धीरज चव्हाण वय 23 आणि प्रवीण पान पाटील वय 21 यांनी विजय चव्हाण यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय। प्रवीण पान पाटील याने विजय चव्हाण यांना नव्या वर्षाच्या पार्टीला बोलावलं आणि भरपूर दारू पाजली। यानंतर रात्री 11:30च्या सुमारास ब्राह्मणे आणि पान पाटील यांनी दोराच्या साह्यानं चव्हाण यांचा गळा घोटला। यानंतर चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आणला। ब्राह्मणे आणि पान पाटील जवळपास 4 तास रेल्वे ट्रॅकवर लपून बसले होते। जेव्हा पहिली लोकल ट्रेन आली तेव्हा त्यांनी चव्हाण यांचा मृतदेह ट्रॅकवर फेकला। रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना हा मृत्यू झाल्याचं ब्राह्मणेला दाखवायचं होतं, पण ट्रेनच्या मोटरमननं त्यांना बघितलं आणि ट्रेन थांबवली। यानंतर मोटरमनने रेल्वे कंट्रोल रूमला फोन करून याबाबतची माहिती दिली। पोलिसांना तपासादरम्यान चव्हाण यांच्या मोबाईल फोनवरून 24 रुपयांचं जीपेच्या माध्यमातून पेमेंट झाल्याचं दिसलं। हे पैसे घणसोली भागातल्या अंडा बुर्जीवाल्याला देण्यात आले होते। पोलिसांनी परिसरात अधिक चौकशी केली तेव्हा बाजूच्याच वाईन शॉपमधून चव्हाण आणि धीरज यांनी दारू विकत घेतल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं। यानंतर पोलिसांनी आणखी सीसीटीव्ही चेक केले आणि आरोपी कुठे गेले याचा शोध घेतला। विजय चव्हाण यांनी शेवटचा व्हिडिओ कॉल त्यांच्या पोलीस स्टेशनमधल्या सहकार्याला केला होता। या व्हिडिओ कॉलमध्ये धीरज दिसल्याचं सहकार्यानं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी या प्रकरणात विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे फोन कॉलही तपासले। त्यात धीरज आणि तिच्यामध्ये बरेच फोन कॉल झाल्याचं समोर आलं। धीरजची चौकशी केली असता त्याने ब्राह्मणे, पूजा आणि पान पाटील यांची नावं घेतली। हे तिघजणही प्लॅनमध्ये सहभागी असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। या दरम्यान धीरजने पोलिसांना चकवा देण्याचाही प्रयत्न केला, पण पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर हा संपूर्ण कट उघड झाला। दरम्यान पूजाची लग्नाआधी बरीच प्रेम प्रकरण होती, तसंच ती एकदा आईच्या भावाबरोबरही पळून गेल्याचं विजय चव्हाणांना समजलं होतं। पूजाचे ब्राह्मणेशिवाय धीरज सोबतही काही काळ संबंध होते, हे देखील पोलीस तपासात समोर आलंय। या किचकट तितक्याच गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लागून अखेर पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना न्याय मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।